स्वागत आहे आपलं दत्ताचौले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। संबंध महाराष्ट्र राज्यातील पालकांना ज्यांना कुणाला RTE मार्फत म्हणजे राईट टू एज्युकेशन मार्फत आपल्या पाल्याचं ॲडमिशन आपल्या घराच्या शेजारी नामांकित शाळेत करायचं असेल, कारण या RTE अंतर्गत जर तुमचं ॲडमिशन तुमच्या घराशेजारी नामांकित खाजगी शाळेत झाला तर तुम्हाला एकही रुपया त्याचा ॲडमिशनचा त्या फीसचा भरावा लागणार नाही। होय, तुम्ही बरोबर ऐकलंय की जी काही त्या शाळेची फीस असेल, खाजगी शाळा असेल, ICSE बोर्ड असेल, CBSE बोर्ड असेल, SSE बोर्ड असेल आणि त्याची जी काही फीस असेल, कोणाची 20,000 असेल, 30,000 असेल, 50,000 असेल, 1,00,000 असेल, तर ते शिक्षण तुमचं मोफत होणार आहे आणि सरकार त्या योजनेतून जर तुमच्या पाल्याचा नंबर लागला तर सरकार तुमची फीस भरणार आहे। अशा ह्या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये बऱ्याच साऱ्या पालकांना वाटतं की आपण आपल्या पाल्याचं ॲडमिशन त्या योजनेमार्फत करावं, परंतु माहितीचा अभाव की कोणत्या वर्गामध्ये प्रवेश दिला जातो, त्यासाठी काय काय कागदपत्र लागतात, ॲडमिशन्स कधी सुरू होतात, या सगळ्या गोष्टीचे अज्ञान असल्यामुळे बरेचसे पालक पात्र असून सुद्धा आणि त्यांच्या घराशेजारी म्हणजे 1 किलोमीटरच्या आत एखादी नामांकित खाजगी चांगली शाळा असून सुद्धा ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत आणि दुर्दैवानं त्यांना त्या शाळेत ॲडमिशन्स करायला लागतात आणि त्यांना फीसही भरायला लागते। जवळपास 8 ते 10 लाखाचा खर्च त्यांचा जो की वाचू शकतो अशा योजनेबद्दल, परंतु माहितीच्या अभावेच या योजनेपासून दूर राहतात। काळजी नसावी। मी मागील 4 ते 5 वर्षापासून सातत्याने RTE वरती व्हिडिओ बनवत आलेलो आहे, त्यामुळे माझा वैयक्तिक एक अनुभव आहे। माझ्या पाल्याचंही ॲडमिशन 2021 साली RTE मार्फत झालेला आहे, तो एक वैयक्तिक अनुभव आहे। त्या अनुभवाच्या आधारावरती मी येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजे 2026 साठी फॉर्म्स कधी सुटतात, कोणत्या महिन्यापासून काय काय तयारी करायला लागते, फॉर्म सुरू झाल्यानंतर कोणकोणते टप्पे आहेत, म्हणजेच तुमचं शाळेची नोंदणी असते, पुन्हा विद्यार्थ्यांची नोंदणी असते पालकामार्फत करण्याची, त्याच्यानंतर लॉटरी सिस्टम्स काय असतात, या सगळ्या गोष्टीची माहिती मी तुम्हाला वेळोवेळी पुरवत येणार आहे। या सगळ्या अपडेट्स जर तुम्हाला मिळवायचे असतील तर चॅनलला तर सबस्क्राईब करा। त्यासोबतच एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता आणि वेळोवेळी तुम्हाला अपडेट्सही मिळवू शकता। पण नेमकं आज आपण जाणून घेणार आहोत की कोणती फीस माफ केली जाते, म्हणजे फीस माफ होते तर कोणत्या वर्गापासून माफ होते, कुठली फीस माफ करते, म्हणजे कपडे, त्याचं व्हॅन किंवा त्याचं बाकीचं इतर खर्च आहे पुस्तकाचा, यामध्ये कुठं आपल्याला सवलत मिळते, किती टक्के सवलत मिळते, हे सर्व गोष्टीची चर्चा आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रांनो, RTE मार्फत जर तुमच्या पाल्याचं ॲडमिशन वर्ग पहिलीपासून झाला असेल तर तुम्हाला कोणती फीस माफ केली जाते। जर समजा एखाद्या शाळेची फीस आहे 50,000, आता त्या 50,000च्या फीसमध्ये डिस्क्रिप्शन्समध्ये म्हणजे डिटेलिंगमध्ये असं असतं की 40,000 जवळपास ट्युशन फीस असते, मग ॲडमिशन प्रोसिजर फीस म्हणून 1-2 हजार घेतले जातात, किंवा मग रजिस्ट्रेशन फीस म्हणून 2-3 हजार घेतले जातात, त्याच्यानंतर स्टेशनरीज आणि बुक्स यासाठी वेगळे 4 ते 6 हजार रुपये 4 ते 6 हजार रुपये लावले जातात। तर या सगळ्या फीसमध्ये जी ट्युशन फीसचा जो भाग आहे, म्हणजे ज्या 40,000 रुपये ट्युशन फीस आहे, ती ट्युशन फीस तुमची माफ केली जाते। त्यामुळे बरेच सारे पॅरेंट्स मागच्या वर्षी मला पालक म्हणत होते की आमच्याकडनं 2,000 घेतले, आमच्याकडनं 4,000 घेतले, मग हे म्हणजे हा काळा पैसा आहे का, की मग उगीच आमचं फुकटमध्ये झालं म्हणून आम्हाला पैसे द्यावे लागले का? तर तसं नाही आहे। बहुतांश शाळा यांच्या रजिस्ट्रेशन फीस असते की नॉमिनल फीस असते, ती फीस ते घेतात, कारण ती फीस सरकारकडनं त्यांना मिळत नाही। सरकारकडनं त्यांना मिळणारी जी फीस आहे ती फक्त ट्युशन फीस आहे। आता याच्या व्यतिरिक्त जो लागणारा खर्च आहे ते म्हणजे तुमचे पुस्तकं असतील, बुक्सचा खर्च तुम्हाला स्वतः बेअर करायचा आहे, त्यानंतर त्याचा युनिफॉर्म असेल, ते युनिफॉर्मचा खर्च तुम्हाला स्वतः बेअर करायचा आहे, आणि सोबतच जर तुम्ही व्हॅन लावत असाल, जर घराशेजारी 1 किलोमीटरवरती असेल तर तुम्ही स्वतः सोडू शकता, किंवा जर तुम्ही व्हॅन लावत असाल तर त्या व्हॅनचाही खर्च तुम्हाला स्वतंत्र करायचा आहे। त्यासोबतच वर्षभर ज्या काही ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात, म्हणजे तुमचं गॅदरिंग असेल किंवा बरेच सारे एक्झिबिशन्स आहेत, बऱ्याच साऱ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात, त्यासाठी लागणारा जर तुमचं पाल्य पार्टिसिपेट करत असेल, सहभाग नोंदवत असेल, तर त्यासाठी लागणारा जो शुल्क आहे तो आकारला जाणार आहे आणि तो तुम्हाला भरावा लागणार आहे। एकंदरीत परिस्थितीतून समजून घ्यायचं तर काय, तर तुमची जी काही ट्युशन फीस आहे, त्या वर्षाची जी काही ट्युशन फीस आहे ती माफ केली जाते, इतर सगळ्या जे खर्च आहेत तुम्हाला करावा लागतो। मग ही फीस कितीपर्यंत माफ केली जाते, म्हणजे पूर्ण पहिलीच्या वर्गात लागलं तर 10वी पर्यंत माफ होते का? तर तसं नाहीये। की प्राथमिक शिक्षण हे मोफत आहे, म्हणजे जे प्राथमिक सक्तीचं शिक्षण आहे ते मोफत आहे। यामध्ये 1ली ते 8वी या वर्गापर्यंत जर तुमचं पाल्य पहिलीत पास झाला, द्वितीय वर्षात गेला, तर तिथेही त्याला ट्युशन फीस माफ केली जाते आणि बाकी जो काही खर्च आहे तो तुम्हाला करावा लागणार आहे। अशा प्रकारे तो जर पास होत गेला तर 8वी पर्यंत तुम्हाला ट्युशन फीस भरायची गरज नाहीये, आणि 9वी आणि 10वी मध्ये जर तुम्ही त्या शाळेत कंटिन्यू करताय तर तुम्हाला फीस भरणं गरजेचं आहे।
त्यासोबतच बऱ्याच पालकांना हा प्रश्न असतो की आम्ही शाळा बदलली तर मग, किंवा आम्हाला मग तीच RTचं लाभ इकडे भेटेल का? जर शाळा तुम्ही स्वतःहून बदलत असाल, काही कारणं असतील किंवा तुम्हाला त्या शाळेतलं शिक्षण आवडत नसेल आणि जर तुम्ही शाळा बदलत असाल तर तुम्हाला या नवीन जी काही शाळा आहे त्या शाळेमध्ये जी काही फीस आहे ती तुम्हाला भरावी लागणार आहे. ज्या RTचा लाभ तुम्हाला जी शाळा सरकारने निवडून दिलेली आहे फक्त त्या शाळेत मिळणार आहे आणि ती शाळा सोडून जर तुम्ही इतरत्र कुठं ॲडमिशन ट्रान्सफर करू इच्छिता तर तुम्हाला तो लाभ मिळणार नाही. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि उपयोगी ठरणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक मी सोबत देत आहे, त्याची आठवण करून देतोय, तेही जॉईन करा. धन्यवाद.